आपण मसाला आमलेट बनवणार आहोत, फटाफट आणि खाण्यासाठी रेडी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, 2 अंडी घेतली आहे, चिमूटभर हळद असेल आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, 2 मिरच्या घेतल्यात, छोटा लहान अर्धा कांदा कापून घेतलाय, पाव चमचा टोमॅटोचा काप घेतलाय आणि कोथिंबीर मला जास्त आवडते म्हणून मी जास्त बारीक चिरून घेतली आहे. तुम्हाला आवडीनुसार घालायचं. तेल आपल्याला आमलेट करण्यासाठी रेडी आहे. आता पुढची प्रोसेस पाहूया. आता आपण एका बॉल छोटा घेतला आहे, त्याच्यामध्ये अंडी आपण फोडून फेटून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आणि चांगलं फेटून घेणार आहोत. एकसारखं फेटून घेणार आहोत. अंड व्यवस्थित फेटल्याने आमलेट चांगलं बनतं. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकून घेऊया आणि परत फेटून घेऊया. आपला पॅन तापलेला आहे. आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल जास्त टाकायचं नाही आहे. हा जो चम्मच आहे हे 2 चमचेच टाका तेल. तेल पचपचीत आमलेटला होऊ नये म्हणून 2 किंवा 2.5 चमचे पॅनमध्ये तेल टाकावे. आता तेल गरम झाले आहे. आपण ऑमलेट टाकून घेतलेलं आहे. थोडं गॅस मिडियम करायचा आहे. आपल्याला ही सगळी कोथिंबीर आहे ना, बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व हळूवारपणे सगळीकडे टाकून घ्यायचे. कोथिंबीरमुळं आमलेटची चव जास्त प्रमाणात वाढते. असं करून पहा आणि खाऊन स्वाद घ्या. आता मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे. 1-5 मिनिट मीडियम गॅस एकदम छोटा करून मग पलटूया आपण. स्लो गॅसवरती अंड चांगलं परतून घेऊया. झालेलं आहे, पलटी मारून घेऊया. अद्याप पलटी मारून घ्यायची आहे. अंगावर ओढण्याची भीती वाटते. आणि परत स्लोच गॅसवरती 1-5 मिनिट ठेवायचं. एकदम स्लो गॅसवरती. आतील कांदा, टोमॅटो आणि मिरची वगैरे खूप सुंदर शिजते आणि कोथिंबीर पण छान प्रकारे शिजते आणि खरपूस होतात. ऑमलेट तयार झालं आहे. सर्व केलेलं आहे खाण्यासाठी. ब्रेड बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, पावा बरोबर आणि झटपट होतं आणि पटकन खायला रेडी असतं. आनंदी राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.